सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव. भवानी बिजलगाव या पवित्र गावी आमच्या जीवनामध्ये प्रथम कीर्तन करण्याचा सुयोग श्री हरिभक्तीपरायण तान्हाजीराव यांच्या करवी मला प्राप्त करून देण्यात आला. या भगवती जगज्जननीच्या पवित्र दरबारामध्ये महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतवर्षात ज्यांच्या पखावाजाच्या रणधुमाळीनं वारकरी संप्रदायातल्या भजनाला प्रेरणा आणि उत्तेजन प्राप्त होतं. एखाद्या पिकाला खत घालावं आणि ते पीक जोमानं जसं यावं तसा आपल्या दोघांच्या सुरावटीनं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या बांधणीला आपल्या स्वराचा साज हा अतिशय देखणा हृदयस्पर्श अशा प्रकारचा आहे. उभ्या भारतात वारकरी संप्रदायात बालवयात सोलो वाजवणारा हा प्रथम प्राणी आहे. तेच काय त्यांचे गुरुजी सुद्धा मी त्यांना त्यांच्या बालवयात जवळून न्याहाळलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सगळे परिसरातील हरिभक्तीपरायण ग्रामस्थ सज्जन मातृवर्ग पितृवर्ग संप्रदायाच्या तत्वज्ञानावरती अलौट प्रेम करणारा अभ्यासू वर्ग चिकित्सक समीक्षक वर्ग आणि श्रद्धे धोंडोपंत दादा आत्र्यांच्या फडाच्या परंपरेची सेवा करणारा इथला हा वर्ग. इथे औशेकरांच्याही तत्वज्ञानाचा आणि फड परंपरेचा प्रभाव आहे. धोंडोपंत दादांच्याही फडाचा मोठा प्रभाव आहे. काल माझे गुरुबंधू कीर्तन सेवा आपल्या समोर समर्पित करून प्रवासाला लागले. गुरुशिष्य परंपरे ज्यांचा आमचा निकटवर्ती संबंध येतो असे कायदा तज्ञ, शास्त्र तज्ञ, वेदांत सूत्र तज्ञ आणि फिलॉसॉफी तत्वज्ञानात ज्यांनी PhD आत्ता प्राप्त करून घेतली ते श्री जयवंत महाराज बोधलेही इथे येणार आहेत आणि ज्यांना मी माझा पुत्र मानलेला आहे ते समाधान शर्माही इथे येणार आहेत. विठ्ठल एवढे सगळे माझे येऊन गेले असताना पुन्हा माझं वेगळं कीर्तन असण्याची तशी आवश्यकता नव्हतीच. मुळात एकाच घरात सगळी सत्ता नसावी अशा प्रकारचे आंदोलन उभ्या भारतात आतापर्यंत चालू आहेत. म्हणून मी असं म्हणालो, ज्यांना शार्प श्रवण करण्याची सवय त्यांना हे कळलं असेल. जे केवळ प्रसादावरचे त्यांचा हा विषय नाही. म्हणून कीर्तनात समाज कमी असावा पण रिस्पेक्टिव्ह असावा. श्रवण करणारा श्रोतृवर्ग ऑडियन्स पखावज, गाणं, हरकती, नजाकती, तत्वचिंतन याला साध आणि दाद देणारा वर्ग असावा. कीर्तनात हल्ली वेल एज्युकेटेड लोकही अपेक्षित आहेत. उगी गाबाळग्रंथी लोकांची गर्दी आणि मग लोकांनी म्हणायचं महाराजांचं कीर्तन छानच झालं अशा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं मला वाटतं. जाणकारांनी त्याला वाह क्या बात म्हणावं आणि मग त्यांनी सा लावावा म्हणजे आनंद प्राप्त होतो. गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. काही गायक आकार पद्धतीनं गाणार आहेत, काही अनुकार पद्धतीनं गाणार आहेत आणि काही शास्त्रीय परंपरेच्या तंतुस्वराला कोमल तीव्र मध्यमाला स्पर्श करत करत आपलं गायन समाजासमोर पेश करणारे लोक आहेत. फडकरी परंपरेमध्ये देवाला आळवणं
उच्चैर्घोषैः उच्च स्वरात ऊर्ध्व वरमुख करून प्रमाण म्हणण्याची पद्धती याला शास्त्रीय बेस आहे. फडकरी परंपरेत 3 चाली अपेक्षित आहेत, आवश्यक असतात. या लोकांनी आळंदी तीर्थक्षेत्रात उत्तम अध्ययन केल्यामुळं यांच्याही या कलेचा ज्ञानाचा उपयोग आपल्याखेरीज अन्यत्र कुठे होणार आहे. मग त्यांना भजन किंवा कीर्तन ओघळता असं स्वतंत्र मंच नसतो की त्यावर लोकांनी टाळ्या द्याव्यात, आणि अन्य मंचावर गेल्यावर काय होतं हेही उभ्या महाराष्ट्राने आपण निहाळलेलं आहे. मी हे फक्त अभ्यासकांच्यासाठी बोलतोय, हे मरेल मंडळीसाठी नाही. विठ्ठल मी तुमच्या गावातला जाता जाता 2 सेकंदाचा इतिहास तुमच्या समोर सादर करतो. मी तसा परवस्तीचा आहे. महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला हा प्राणी कर्नाटक राज्यात येऊन बिदर जिल्ह्यातल्या भवानी बिजलगावचा इतिहास सांगणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. म्हणजे लग्न व्हावं आणि मुलीनं स्वयंपाक करताना चुलीला आडवी शेकण्यासाठी ठेवलेली ज्वारीची भाकरी काढताना किंवा थापताना तिच्या हाताला दाह होऊन ज्या वेदना होतात, तसं मी तुमच्या गावात नवीन नांदायला आलेली नवीन सून आहे. तुम्ही सगळे माझे दीर भाये सासू सासरेत. काही जणींना शंका अशी आली असेल, एवढ्या दाढी जटेवाला सून कसा होऊ शकेल. गोपी काही स्त्रियाच असतात असा त्याचा अर्थ नाही. गोपी हा स्वतंत्र भाव आहे. तद्वत ही वृत्ती आहे, आणि ही वृत्ती ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते आहे. काय इतिहास आहे भवानी बिजलगाव या पवित्र तीर्थक्षेत्राचा 2 सेकंदासाठी सांगून पुढे मी जाणार आहे. पटलं तुम्हाला, रुजलं फावलं तर भाविक टाळ्यांचा कडकडाट करतील, नाही जमलं तर आराम करा. फक्त चेहरे प्रसन्न आणि मस्त ठेवा, एवढी फक्त तुम्हाला मागणी आहे. कारण चित्रीकरण करणारे सुद्धा त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षात हे कीर्तन या गावातलं लोकांच्या समोर देणार आहेत, मांडणार आहेत. त्यातलंही जे देखणं आहे, उत्तम आहे, चांगलं आहे, स्वादिष्ट आहे, पवित्र आहे, संप्रदायाला धरून आहे, तेच त्यांनी समाजासमोर द्यावं. संप्रदायाला गालबोट लावणारं, त्रास होणारं, अनेकांच्या भावना दुखावणारं असेल तर एडिटिंग करून लोकांसमोर द्यावं. विठ्ठल भवानी शब्दाचा अर्थ आहे भगवती. भग शब्द आहे कल्याणवाचक, आणि भगवंत शब्द आहे षडगुण ऐश्वर्य संपन्न वाचक. सगळ्यांच्या उई पाठातली म्हणवणी तो भगवंतू. यशश्री औदार्या सहित वर्तमान 6 गुणानं अलंकृत जे इष्ट आहे त्याला भगवंत म्हणायचं. आणि त्याची जी अर्धांगिनी आहे, शक्ती आहे, भगवती आहे, ती जगज्जननी आहे, ती जगदंबा आहे, ती भवानी आहे. ती भवानी आहे. मग भवानी इथे प्रकट झाली कशी, हे 1 सेकंदाचं चिंतन. 2 सेकंदापैकी 1 सेकंद तर निघून गेला. दशमस्कंदात श्रीमद भागवताचा असा एक प्रसंग आहे की देवकी आणि वसुदेवाला कंसाच्या कारागृहामध्ये अनेक बालक जन्माला आली. परंतु परमेश्वराचीच लीला अगम्य अगोचर अनंत आहे, अमाप आहे. त्याचा अंदाज आणि आवाका बड्यांना उमगलेला समजलेला नाही. कारागृहात किशोरजी एक कन्याई अवतीर्ण झाली, आणि कन्या मारणं हे काही तसं आसुरांच्याही कायद्यात बसत नव्हतं. वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. म्हणालो की कळणारी मंडळी अपेक्षित आहे. कन्येला मारणं, स्त्री हत्या करणं हे आसुरांच्या कायद्यात सुद्धा बसत नाही.
तरी काही निर्लज्जाने सोनोग्राफी करून गर्भातल्या बालिकेला मारलं. विठ्ठल स्त्री हत्या, बालहत्या, गोहत्या आणि गुरुहत्या या घातक प्रतिपादन केल्या शास्त्राने. ती कन्या कारागृहात मथुरेत आसुरी राजनीती संपन्न राजा कंस त्याच्या बंदीशाळेत असताना कन्या जन्माला आली. कन्या तशी मायाच आहे आणि देवाला प्रार्थना आपण अशी करावी, सांभाळी सांभाळी आपुली ही माया. मायेला आपण सांभाळू शकत नाही. मायेला सांभाळण्याचा फक्त आणि फक्त मालक श्री भगवान आहे. ती मुद्दामहूनच अधिक तीव्र गतीनं आक्रोश करू लागली, मराठीमध्ये रडू लागली आणि त्या किंचाळण्या फोडण्यानं हा आवाज दूतांच्या द्वारे, नौकरांच्या द्वारे, चाकरांच्या द्वारे कंसाच्या कानावरती गेला आणि कंस त्वरेनं कारागृहाच्या दिशेनं आला आणि त्याने खड्ग तीक्ष्ण शस्त्र हातात घेऊन त्या कन्येचे तुकडे तुकडे करण्याचं ठरवलं. पण ती म्हणाली, मला तू काय मारणार? तुला मारणाराच उदयाला आलेला आहे, तुला त्याची जाणीव नाही, पण मला तू आता पकडू पाहतोस तर धरून पहा. मी सांगतोय भवानी भिजल गाव. आणि मग ती कंसाच्या हातातनं सुटली, निसटली, बाजूला गेली. आकाश मंडलात कडकड कडकड कड वीज कडाडली. तिचा लख प्रकाश झाला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात 5 आदिलशहांची सत्ता होती. त्यापैकी 1589 पर्यंत इब्राहिम आदिलशहाची सत्ता कर्नाटकावरती तंजावर पर्यंत होती. मी तुमच्याकडचं सांगतोय, मी पहिल्यांदा आलो इथे. त्यामुळं त्या शहाशाहीचा अंमल, भाषा, वर्तन, बोलणं आणि परिणाम साहजिकच मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं तुमच्या आमच्यावरती झाला. म्हणून कडाडलेल्या लख प्रकाशाला, विजेला हिंदीत बीज, बिजली, प्रकाश असा अर्थ उत्पन्न करायचा ना. जरा मानाफिना हलवा. विठ्ठल आपण कोणत्याही उत्सवाला 1 तारीख देऊन बघतो. प्रसन्न वाटलं तर पुढे, नाही तर लाल रेघ. हेही काहींना कळलं नाही. आपले काही नित्य कीर्तन हवेत ही माझी अपेक्षा अजिबात नाही. आता चांगले 4 उत्तम देखणे आडनाव नाही, म्हणजे प्रभावी, हृदयस्पर्शी, ज्ञानोबराच्या भाषेत परतत्व स्पर्श करणारे. विठ्ठल ती भगवती, ती जगदंबा, ती भवानी, ती आदिशक्ती, ती चिदशक्ती, सर्वानंदमयी शक्ती, सर्व कारणकर्ती शक्ती, जगज्जननी कंसाच्या हातातनं सुटली आणि आकाशमंडलात कडकड कडकड आवाज आला आणि लख प्रकाशही पडला. त्या प्रकाशाचं बीजारोपण या पवित्र स्थानात झालं आणि हे जगदंबेचं पीठ निर्माण झालं. म्हणून समीकरण आहे भवानी बिजलगाव. विठ्ठल आपुले आपण करा सोडवण, यांना काही घेणं नाही. विठ्ठल
काय झालं, आपल्याच काही बांधवाच्या कीर्तनाचा यांच्या कानावरती विपरीत परिणाम झाल्यामुळं यांच्या कानाचं वाटोळ झालेलं आहे. माझा तर हा क्रम आहे, मी हे बदलू शकत नाही. पटलं ठेवा, नाही तर नाही. विठाला अशा भगवती संपूर्ण भारतवर्षात किती आहेत? इतिहास, अभंग, अभंगाचं तोंड, मिळवणी आणि तत्वचिंतन. कारण की कीर्तनकार कितीही विद्वान असले तरी या काळात संत प्रकरण सांगावं असं मला वाटत नाही. या काळात नामप्रकरणावरती कीर्तनकारांनी खूप 2-3 तास खर्च करावा असंही वाटत नाही. हा उत्सव आहे शारदीय नवरात्र महोत्सव. मग याला शारदीय का म्हणतात? हा काही महाराष्ट्रापुरता सीमित नाही, संपूर्ण विश्वापुरता आहे, भारतवर्षापुरता आहे, तो कर्नाटकात सुद्धा आहे. मग शारदीय नवरात्र महोत्सव का? त्याचं कारण आहे शरद ऋतूचं आगमन आणि आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शरदाचं टिपोर चांदणे. आणि या शरदाच्या टिपोर चांदण्यात भगवंताने सुद्धा लीला केली आहे. शरदोत्फुल्ल मल्लिका. टिपोर चांदण्यात शक्ती आणि भगवंत एकत्र येत आहेत. भगवती राधा आणि परमात्मा एकत्र येत आहेत. गोपी ग्वाल बाल एकत्र येत आहेत आणि जाती कुळगोत्र वर्ण प्रांत बाजूला ठेवून संकीर्तन करतायत. विठाला विठाला म्हणून शारदीय नवरात्र महोत्सव या महोत्सवाचं नाव आहे. मग याची महाराजजी घटस्थापना आहे. घट या शब्दाचं मिनिंग काय, लॉजिक काय? कशासाठी घट? एक मृत्तिकेचा आणला, मराठीत मडक्याचं सुगडं आणलं, माठ आणला, भांड आणलं आणि ते मांडलं म्हणजे घट का? यांची तर कुजबूज सुरू झाली, यांना काही मेळ लागे ना. काय परडी घेऊन फिरणं एवढं सोपं नाही. विठाल विठाल घट काय? तर या घटाचा अर्थ 12 वाजता भर उन्हाळ्यात कडक तापलेल्या सूर्याच्या कालावधीत आणि ते एक मडकं यांच्या घरी ठेवलं, एक यांच्याकडं ठेवलं, एक यांच्याकडं ठेवलं आणि बरोबर ते म्हणाले माझ्याकडं सूर्याच्या प्रकाशाचा घटात अभाव आहे. का हो, होईल का असं? मी जे आता विचारलं तुम्हाला ते होईल का? त्यांना माहित नाही काय चाललंय ते. याला म्हणायचं टावर खालीच रेंज नाही. विठाला असो असो असो, तेवढ्या पुरता विनोद झाला. पुढे जाऊ आपण आता. मग हे म्हणाले माझ्या घटात, म्हणजे घट सोपं करतो, मातीचं भांड, तांब्याचं भांड घ्या, चांदीचं घ्या श्रीमंतीप्रमाणे, पातीलं भांड, काय हंडा तुम्ही म्हणाल ते, कळशी, चरवी. मग ते म्हणाले माझ्याकडं सूर्याची छबी दिसतीये पाण्यात, दुधात. हे म्हणाले माझ्याकडे दिसत नाही. असं होऊ शकत नाही. सूर्य एक, पण प्रत्येक ठिकाणी त्याचं तिथपर्यंत पोहोचणं नाही, जाणं आहे. ऐकताय ना तुम्ही सगळे सिरियसली? का जय विठ्ठल करू? करतो, नाही तर काय, तसं काय ना. आपलं विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या घरामध्ये एक एक भांड ठेवा, तिथं सूर्यप्रकाशाची छबी आहेच. तसं जगत किती पण असू देत, तिथे भगवान परमात्मा कणाकणात पोहोचलेला आहे. प्रमाण पाठ आहे, वेळ नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सर्वत्र विराजमान आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना. रामचरित मानस. उपनिषद सांगू, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजी था मागुदः कस्य सिद्धनम.
मला त थतला उच्चार अजून बरा करता येतो. एका काल्याच्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं मी, आणि त्याला एक श्लोक आहे, बिभ्रद वेणुम जठर पठयो हो, आणि सांगत अशी आहे, यज्ञ भूक बाल केलीही, यज्ञ भूक बाल केलीही. ते वेगात म्हणून गेले, यज्ञ भूक बाल केलीही. विठ्ठल विठ्ठल. भुंजी था या अक्षरावरून आपण इथपर्यंत पोहोचलो. श्रीहरी सर्वत्र विराजमान आहे, हे सगळ्यांच्या सगळे प्रमाण पाठ आहेत. म्हणून नवरात्र कालात घरातली बुजुर्ग गुरु माता, आदरार्थी पिता आणि कुलोपाध्याय गुरु आणि येणारे संत हे प्रतिकात्मक तुम्हाला मला शिकवतात की प्रत्येक घटात परमात्मा आहे, याकरता घटस्थापना आहे. एक भाव. दुसरा भाव, हे हृदय कमल पराग आहे, हे कमळ आहे, आणि या कमळावरती इथे या घटात काय साठवायचे? परब्रह्म परमात्मा साठवायचा आहे, याकरता घटस्थापना आहे. मग त्याला फुलं का मालायची आहेत? मालने, वाहने, सोडणे, हार घालणे, हे मराठी 2-4 शब्द तुम्हाला मी सांगितले. कशासाठी? फुल सुमन आहे, म्हणजे पुष्प आहे. सुमनाने पूजले शंकरासी. सुमन म्हणजे फुलानं परमेश्वराची पूजा केली, एक अर्थ. दुसरा अर्थ, सुमन उत्तम मनाने परमेश्वराच्या चरणारविंदी फुल समर्पित केलं, एक. आणि तिसरा अर्थ, सुमन नावाच्या स्त्रीनं बिल्वदल फुल शंकराच्या पिंडीवरती वाहिलं. शब्द एक आहे, अर्थ अनेक आहेत. अमोरकोश असं लिहितात की शब्दानाम अनेक अर्था भवंती. भिन्न भिन्न अर्थ प्रतिपादन करतात. एकच पुडी पखावजाची, पण तिरकिट वेगळं, धीरकिट वेगळं, किडनक वेगळं, क्रांतधा वेगळं, आधाकत वेगळं, रेला वेगळा, पर्ण वेगळं, क वेगळं, क अत वेगळं, ग वेगळं. विठ्ठल विठ्ठल. टाळ एकच आहे. क्षमा मागतो, काही गावाला 100 वर्षाच्या परंपरा आहेत. कंबर बांधतील, फेटे बांधतील, 5-5 तास भजन करतील, पण त्यांना प्रामाणिक विचारा की टाळाचे प्रकार किती. असं म्हणले की म्हणते पुढे यांना कधीही बोलू नका, कारण खरं सांगणारा आणि स्पष्ट लोकांसमोर आणणारा व्यक्ती भारतात एकदा पुन्हा नरेंद्रगिरी होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. मला माहित नाही की स्वर कोणता आहे, रीता कोणता आहे, मुरडा कोणता आहे, उशी कोणता आहे. टाळाचे नाव सांगितले मी. कोणता आहे माहिती नाही, फक्त टाळ एवढं माहिती. श्रद्धा हा वर्ग स्वतंत्र आहे आणि चिकित्सा वर्ग स्वतंत्र आहे. भावनेने ग्रंथाचं वाचन करणं ही झाली श्रद्धा, पण अभ्यास करणं ही झाली चिकित्सा. विठ्ठल. विद्यापीठात शिकताना श्रद्धा नाही चालत, चिकित्सा लागते. चिकित्सा लागते. डॉक्टरकडे गेल्यावर दोन्ही लागतं, चिकित्साही लागते आणि श्रद्धाही लागते. दोन्ही लागतं. मला एकच दिवसाचं कीर्तन आहे आणि ते 1-1.25 तासात तुमच्या समोर मांडायचंय. त्यामुळे पंक्ती प्रपंच मोठा आहे, पण विस्तार भयास्तव संक्षिप्त पण सूत्रवत आपल्या समोर मांडायचा मी प्रयत्न करतो. फुल हे मनाचं प्रतीक आहे, म्हणून माल्यार्पण करायचं. सेवंती बकुल चंपक पाटलाब्जैः पुन्हा गजाति करवीर रसाल पुष्पैः बिल्व प्रवाल तुलसी दल मंजिरीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. भिन्न भिन्न प्रकारची फुलं व्हायची भगवंताला. जास्त करून ते सुगंधी असावेत, माझ्या स्वच्छ भाषेत संक्रित नसावेत. विठ्ठल विठ्ठल.
अधिक असतं पण टिकाऊ नसतं. उत्तर संपलं. कलमचं फूल मोठं असतं पण टिकाऊ आणि सुगंधी नसतं. गावरान काटेरी असतं, फूल थोडेच येतात पण सुगंधी जातवंत असतं. विठ्ठल हेच गीतेने भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलंय. स्त्री सुदुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकराः. बस अभ्यासक महाराज मंडळीला कळलं तरी माझ्या प्रवासाचा सीन भाग गेला. ते कलम टिकत नसतात. काटेरी असावं, दोनच फुलं असावीत पण सुगंधी असावं, उत्तम असावं. ते फुल समर्पित केलं, घटस्थापना केली प्रतिपदेला. कुठपर्यंत? दशमीपर्यंत. दशमी म्हणजेच महानवमी. महानवमी म्हणजे सीमोल्लंघन. विजयादशमी सगळ्यात आवडीचा आवडणारा शब्द दसरा. विठ्ठल विठ्ठल. दसरा या शब्दाचं लॉजिक आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय किती झाले? 5 आणि 5 10 तादात्म्य ठेवणं याचं नाव दसरा. दुसरं काही नाही. आणि 2 राक्षस आहेत, एक मधु आणि दुसरा कैटभ. मला वाटतं बऱ्याच वर्षाची इथे सप्ताहाची परंपरा आहे. हे तुम्ही देवी सागर चरित्र या प्रमाणात ऐकलं असेलच, त्यामुळं विनाकारण तुम्हालाही त्रास होऊ नये. 2 राक्षस आहेत, एक मधु आणि दुसरा कैटभ. हे 2 राक्षस भवानी जगदंबेच्या समोर अक्राळ विक्राळ रूप धारण करून शस्त्रास्त्र घेऊन अंगावरती धावले. धावल्या धावल्या जगदंबा त्यांना म्हणाली, भवानी. काय म्हणाली? या बिजल गावात म्हणाली, थांब. माझ्याकडे बघून आक्रमक होतोस काय? अंगावर धावतोस काय? तुझी कितपर्यंत मजल आहे मला ठाऊक आहे. सप्तशती ग्रंथातला संस्कृत श्लोक प्रमाण म्हणून सांगतो या पवित्र स्थानात. ती म्हणाली, गरज गरज मामूढ मधु यावत पिबाम्यहम. जोपर्यंत विषयरूपी मदिरा तू प्यालेला आहेस तोपर्यंत नशेच्या ताकदीनं तू बोलतोस. तुझी नशा उतरल्यावर सांगते मी कोण आहे, ती भवानी आहे. विठ्ठल हीच भगवती कच्छाई, मच्छाई, रामाई, कृष्णाई, विठाई, रंगाई, कान्हाई झाली. दुसरी कोण आहे? माझा लागणार नाही. रंगाई ओ ये विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई ओ ये. हे रंगा येई ओ ए काय अर्थ याचा? हे भगवती, हे कृष्णा, हे कान्हैया, हे विठाई, हे किठाई, हे रामाई, हे कच्छाई, हे मच्छाई. तू एक काम कर, ये. हे निमंत्रण आहे, निमंत्रण. गायक, वादक, टाळकरी, फडकरी बुवा निमंत्रणाविना येत नाहीत. वास्तुशांत विवाह या कर्माला नातलग आप्त सगळे सोयरे येत नाही. काही प्रसंगाला निमंत्रण दिलं तरी जाऊ नये आणि काही प्रसंगाला निमंत्रण नसलं तरी जावं. परमार्थाला कीर्तन श्रवणासाठी घराघरात पत्रिका निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. आवाहन, निमंत्रण हे संतांनी वेदमंत्रात एखाद्या विप्रानी आवाहन करावं तसं आवाहन केलंय. रंगा येई ओ ए या. तुम्हाला बसण्यासाठी आसन टाकलंय. कुठलं आसन आहे? हृदयरूपी चौरंगाचं आसन टाकलंय. आणि त्या घटात हे भगवती, हे परमात्मा तुम्हाला मला स्थापन करायचंय. असा घटात परमात्मा दोघांनी स्थापन केला. दोघांनी, एक तर संत सावता महाराजांनी केला आणि एक हनुमंतरायाने केला. या दोन्हीपैकी कोणतंही एक प्रमाण म्हणा. संत सावत परमात्म्याची केलेली घटस्थापना आपण करतो, पण अर्थसंगती कोण विचारात घेतंय?
नवरात्रात आरत्या चालत्यात, परड्या चलवट भरतात, कवड्यांच्या माळा घालतात, पूर्णावरणाचा नैवेद्य होतो, सुवासिनीला कुंकू लावतात, आरती होती. पण याचं काय? हे काय? हे नेमकं काय? मग तिथे ज्ञानाचा एक दिवटा लावायचा आहे बरं का, किशोरजी दिवटे. तिथे काय करायचंय? एक ज्ञानाचा दिवटा लावायचा आहे. दिवटा, प्रकाश, टेंभा. कशासाठी लावायचा आहे? अंधकारात समाज आहे आणि आजही भारतीय स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपण तशी अंधकारातच आहोत. ब्रिटिश इंग्रजांच्या वास्तव्यामुळं आपल्यावरती झालेली आक्रमण, अतिक्रमण, त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाचा नीटनेटका स्वाद न कळल्यामुळं आपण आपल्या संप्रदायाच्या तत्वज्ञानापासून अजूनही अंधकारात आहेत. बरं झालं संत उदयाला आले, नाहीतर तुमचं माझं काही बरं झालं नसतं. मग ज्ञानदिवटा लावायचा आहे, कारण ज्ञानदिवटा लावला की प्रकाश संपला जातो. मला एक सांगा, एका अंधारा खोलीमध्ये आपण एक प्रकाश एमर्जन्सी ऑटोमॅटिक ट्यूब घेऊन गेलो फॉर एक्झाम्पल, किंवा एखादी बॅटरी घेऊन गेलो, किंवा ते नाही जमलं तर मग एक निरांजन पेटवली आणि तिथे गेलो. प्रकाश गेल्या गेल्या अंधार कुठे गेला? फॉर एक्झाम्पल कोरोना, कोविड-19, किती लोक गेले आपल्या जवळचे. कठीण समस्या आहे. सूक्ष्माति सूक्ष्म जंतू फिरतील, लोक मरतील तेने भेणे संत वचन. मला 2 वर्ष अभ्यासाला चांगला काळ मिळला. विठ्ठल म्हणजे संत परंपरेमध्ये आपत्तीला सुद्धा इष्टापत्ती करता आलं पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? आपत्तीला सुद्धा इष्टापत्ती करता आलं पाहिजे. कीर्तनात एखादी व्यक्ती उठली तर त्याला नाव न ठेवता उठा उठा साधू संत म्हटलं की त्याला समाधान होतं. एखादा झोपला त्याला नाव नाही ठेवायचं, पडून राहील तये ठाई. म्हणजे कीर्तनात होणारे विषय कीर्तनाचा अंग बनवायचे, बाकी काही नाही. म्हणजे त्याचा विरोध होतच नाही काही. ज्ञानदिवटा प्रज्वलित करायचा आहे. मी एक नाथांचं प्रमाण मला तुम्ही म्हणू लागा सगळेजण. ही चाल वैकुंठवासी माझे परम मित्र श्री इंगळे महाराजांची अपेक्षित आहे. कृष्णाबाई माऊलीचा हो, ती सावळीचं कंकण आहे. तद्रूप तत्स्वरूप महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 दिवे. महाकाली आहे तुळजापूरवासिनी, महासरस्वती बासरला आहे, इकडे जवळ आहे, आणि महालक्ष्मी करवीर निवासिनी पंचगंगेच्या तीरावरती कोल्हापुरात. मला कोल्हापूर शब्द निघाला की तिथला इतिहास सांगावा वाटतो. कोलाहल नावाचे राक्षस होते, पिता पुत्र, आणि त्यांनी ते करवीर त्रस्त करून सोडलं होतं. विष्णू परमात्म्याला 52 पीठ आहेत. उदाहरणार्थ तिरुपती स्वतंत्र आहे, जगन्नाथपुरी स्वतंत्र आहे, ऋषिकेश स्वतंत्र आहे, वृंदावन स्वतंत्र आहे, पंढरपूर स्वतंत्र आहे, मथुरा स्वतंत्र आहे, ऋषिकेश स्वतंत्र आहे. देवी म्हणाली, भगवती म्हणाली, स्त्री शक्ती म्हणाली, तुम्हाला सगळे मतदारसंघ आहेत, मला एकदा तरी आरक्षित सोडा. कळते ना तुम्हाला? मला एखादी जागा सोडा. म्हणून विष्णू परमात्म्यानं तिला जागा सोडली पंचगंगेच्या काठावरती. ती तिकडे शस्त्रास्त्र घेऊन गेली. कशी गेली? श्लोकच सांगतो की विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंद स्थिताम भीषणाम कन्याभिकरवालखेट बिलतस धस्ताभिरा सेविताम हस्तैश्चक्र गदा शिखेट विशिकाम चापम गुणम तर्जनी बिभ्राणा मणलात्मिकाम शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. कुठल्या शब्दावर वजन द्यावं माझ्या गुरुजींनी मला शिकवलेलं आहे. दुर्गां त्रिनेत्रां भजे. ती दुर्ग पर्वतावरती आरोहण करणारी. गिर्यारोहण आत्ता आहे तेव्हाच ती चढलेली आहे. बहुधा बऱ्याच देवींचे मंदिर उंच स्थानावरती आहेत. भगवान भोलेनाथाची मंदिरं ही दरी खोरीत खोल आहे.
हनुमानजीची स्थानं टेकडीवरती आहे, त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे, इतिहास आहे, संशोधन आहे. ती भगवती गेली आणि तिने त्या शस्त्राने कोलाहल दैत्याचा वध केला. ते म्हणाले, आमची सोय काय, तुझ्या पवित्र करानी या वीरांना मारलंय, निदान या नगराचं नाव तरी हे दे. म्हणून करवीर विठ्ठल कृष्णाई भगवती जगदंबा देवी भवानी हा कुलधर्म कुलाचार आपल्याला कुणामुळे कळला हो? आता या सप्ताहाचे फाउंडर, स्थापना करणारे कुणीतरी एक हरिभक्त सत्पुरुष वारकरी असतील ना, कोणीतरी एक महात्मा. त्यामुळे आज युवलेसे लोप आणि त्याचा विलो गेला. आज सप्ताह वाढला, हे गुणवान आले, मीडियातंत्र आलं, कीर्तन लोकांच्या समोर आज ना उद्या जाणार आहे संपूर्ण भारतवर्षात या वाहिनीच्या माध्यमातून. पण कुणीतरी या पायामध्ये आपला जीव पायातळी दिलाय, तेव्हा ही बिल्डिंग परमार्थाची उभारली आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्या देहाची कुर्बान केली, तेव्हा संप्रदायात आज सुखाचा काळ आहे आपल्याला. मदनलाल धिंगरा बाबूगिनू या सगळ्या क्रांतीवीरांनी फासावरती बलिदान दिलं, तेव्हा आपण आज सुखात आहेत. जवान सैन्याचे तिथे अंधारात, काटेरी कुंपणात, बर्फात, थंडीत, उन्हा वाऱ्यात संरक्षण करतात, त्यामुळं तुम्ही आम्ही सुखात आहेत. संतांची मोठी कृपा आहे. मी 3 टप्पे सांगतो: कुलदैवत, ग्रामदैवत आणि उपास्य दैवत. किती सांगितले? 3. ग्रामदैवत अमुक अमुक, कुलदैवत अमुक अमुक, उपास्य दैवत अमुक अमुक. उदाहरणार्थ, माझं ग्रामदैवत श्री गणेश आहे, माझं उपास्य भगवान श्री कृष्ण आहे, माझी कुलस्वामिनी भगवती जगदंबा आहे, माझा कुलस्वामी खंडेराय आहे. हे कुणाला चुकलं नाही. भगवान रामचंद्र सगळ्या जगाचं दैवत, पण रामचंद्राचं दैवत सूर्यनारायण. कृष्ण तुमच्या आमचे जगद्गुरु, कृष्ण परमात्मा सगळ्या देवांचे देव, पण कृष्ण परमात्म्याचा कुलदैवत आहे भगवान खंडेराय. शिवराय संपूर्ण महाराष्ट्राचे, भारताचे राजे, पण त्यांची कुलस्वामिनी भगवती जगदंबा आणि कुलस्वामी खंडेराय. हे ठरलेलंच आहे, हे ठरलेलंच आहे. ज्यांना आपलं गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप लिहावं, आणि ज्यांना कुलदेवी माहिती नाही त्यांनी तुळजापूरला जावं, आणि ज्याला कुलदैवत माहित नाही त्यांनी मैलारला किंवा जेजुरीला जावं. विठ्ठल मग त्या घराण्याचे एक एक कुलोपाध्याय, कुलगुरू असतात. गर्गाचार्य कृष्ण परमात्म्याच्या घराण्याचे कुलगुरू आहेत. रामचंद्र परमात्म्याच्या घराण्याचे वशिष्ठ कुलगुरू आहेत, कुलगुरू आहेत. ते कुलगुरू, ते संत, ते साधू आचार्य आपला कुलधर्म कुलाचार शिकवत असतात आपल्याला. आपल्यालाही महाराष्ट्रातल्या संतांनी आपली कुलदेवीन, कुलदैवत, सताचं यथार्थ ज्ञान आहे. सत म्हणजे ब्रह्माचं, ते संत. अजून एक व्याख्या करू का? कळणारा कोण? मला टाळ्या या वाक्याला पाहिजेत. कळणाराकडून. जे गेले त्यांना जाऊ द्या, पण जे जागेत कीर्तनात त्यांच्याकडनं टाळ्या अपेक्षित आहेत. क्षण आणि कण संचित करतात, त्यांना संत म्हणावं. जे संत आहेत त्यांना संत म्हणावं. हे तरी कळलं का नाही? जे संत आहेत ते संत. पावसाळ्यात ओढे वाहतात आणि उन्हाळ्यात ते संपतात. हे असे ओढे नको आपल्याला. कसे पाहिजेत? मी प्रमाणच देतो माऊलीचं. वारशी वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. अटलांटिक, पॅसिफिक, अरबी आणि हिंदी महासागर असं म्हटला का की या नक्षत्राचं पाऊस कमी पडल्यामुळे मी यंदा आटण्याची शक्यता आहे? कधीच नाही. तो निवांत, शांत, दांत, उदात्त, व्यापक, चिरस्थिर, अखंड, अव्याहत, निर्व्याज्य आहे. 10-5 शब्द दिलेत, एक आवडला तरी बाजूला. विठ्ठल
संत आहे असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहे. आणि त्या संतांनी काय केलं, आपला कुलधर्म कुलाचार शिकवला. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं की कुळीची हे कुळदेवी संतांच्यामुळे माहिती झाली, इथपर्यंत आम्हाला कळलं. हा ही हे जवळच्या पदार्थासाठी धिस, हा ही हे लांबच्या पदार्थासाठी दॅट, तो ती ते, ते हे जे पंढरपुरात आहे ना ते हे. कर्नाटकू तेणे मज लावी यलावे धू. कर्नाटकू शब्दाचा अर्थ अगम्य लीलाधारी. दुसरा अर्थ कर आहेत ज्याचे नाटकू, कर्नाटकू अगम्य आनंद देणारा कर्नाटकू. ही भाषा मोठी मौज आहे. विठ्ठल विठ्ठल. माझ्या चारीही या सवंगड्यांना प्रेमपूर्वक सांगतो, मी काही पुढे तारीख मिळण्यासाठी अजिबात सांगत नाही, पण माझं आमच्या पूर्वजांचं मूळ स्थान हे कर्नाटक राज्यातलं आदी मायलार आहे. आदी मायलार ते शेखर महाराजांना ठाऊक आहे, जयवंत महाराजांना ठाऊक आहे. आमच्याकडं देवभक्त कथामृत नावाचा ग्रंथ आहे, त्यातला हा संदर्भ सूची आहे. आदी मायलार इथलं. तिथे एक त्रिविक्रम तीर्थ नावाचे संन्यासी होते बिदरला नरसिंह मंदिरात. आणि त्या इब्राहिम आदिलशहाची आक्रमण 1589च्या काळात झाल्यावर केशवस्वामींना उदगीर म्हणजे उदयगिरीपर्यंत बाई इज्जत रिहा म्हणजे पाठवण्यात आलं होतं. त्याचा विस्तार त्या कुळातला मी 14वा वंशज आहे. विठ्ठल कर्नाटकू शब्दाचा अजून एका श्लोकात अर्थ सांगतो. बरहा पीडन नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. नट असावे तर त्या नटात एखादा नट सम्राट असावा. तसे अनेक देव आहेत, पण त्या सगळ्यात कृष्ण परमात्मा नटवरी आहे. आणि तो साधा नाही, तो कर्नाटकू आहे. सावळा आहे, सकंकण आहे, मदनाला मोहित करणारा आहे. आणि तो समचरणानं विटेवरती भीमा नीरा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती विराजमान आहे. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा मातिरी. विठ्ठल रूप असा जो परमात्मा किंवा तुका म्हणे जाते सनका आदी करून ध्यात, ते आमुचे कुलदैवत. आम्ही दुसरं कोणतंही कुलदैवत मानत नाही. भगवतीच विठ्ठल आहे, विठ्ठलच भगवती. कृष्णच राम आहे, रामच परशुराम आहे. तोच मच्छ आहे, तोच कच्छ आहे, तो जगन्नाथ आहे. तोच संपूर्ण परब्रह्म परमात्मा आहे. त्याला देवी म्हणतात, त्याला तुम्ही देव म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा. पण देवीन परमात्मा एक अंग आहे. एक कथा आहे देवी भागवतात. देवी भागवत सांगणारे लोक कमी आहेत. परमात्म्याच्या एका हातातनं गंगा उदयाला आली आणि एका हातातनं राधा उदयाला आली. श्रीमद भागवतात राधा कृष्ण विवाह सांगितलेला नाही. त्या वृंदावनातलं फॅड आपल्याही महाराष्ट्रात आल्यानं सगळेच राधे राधे म्हणायला लागले. माझा विरोध अजिबात नाही, पण गर्गसंहितेत राधाकृष्ण विवाह आहे, देवी भागवतात राधाकृष्ण विवाह आहे, श्रीमद भागवतात राधाकृष्ण विवाह नाही. ही राधा कोण? तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. ग्रामीण भागातल्या स्त्रिया काय म्हणतात? आई राधा उदे उदे. उदककार म्हणजे जय जयकार. विठ्ठल आणि त्यातही आज भरत महाराज नवमी आहे. नवमी दिवशी काय करायचंय? व्रत वैकल्य. आजच्या दिवशी घटस्थापनेत नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारणे हो. आज पारण करायचंय. सप्तशतीचा जप होम हवन करून षडरस किंवा पक्वान्य नैवेद्य केले कुमारी पूजन. म्हणजे आपलं भारतीय तत्वज्ञान किती समृद्ध आहे. केवळ घट माळ आरती उपवास इथपर्यंत नाही, तर आज कुमारिका स्त्रियांचं पूजन आहे. 9 दिवसाचे पारणे. 9 दिवसाचे पारणे म्हणजे 9 दिवसाचे उपवास. 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 9 दिवसाचे उप
वयाच्या 7व्या वर्षापर्यंत जी लेक आहे तिची पाद्यपूजा करायची. याचा अर्थ असा आहे, भारतातल्या सगळ्या एज्युकेटेड स्त्री पुरुषांना सूचना आहे की स्त्री भ्रूण हत्या करू नका, स्त्री पूजनीय, तिचं पूजन करा. विठ्ठल यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश पवित्र, वंदनीय, पवित्र असतो. म्हणून स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्र महोत्सव. म्हणून आज कुमारी पूजन करायचं, स्त्रियांचं पूजन करायचे, मुलींना अभिवादन करायचे, तिचं तीर्थ चरण प्रक्षालन करायचं. एवढा अधिकार स्त्रियांचा आहे, मुलींचा आहे. आणि दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघणी हो. मग उद्या जगदंबा भगवती सिंहावरती आरूढ होते, आक्रमक होते. अष्टभुजा नारायणी, 8 हाते तिला. ती कोण आहे? नारायणी, नारायणाची नारायणी अर्धांगिनी लक्ष्मी. तीच गौरी, तीच उमा, ती सरस्वती, तीच पार्वती, ती सीता, ती सावित्री, ती मुक्ता, ती राधा, ती जना, ती मीरा. विठाला आणि अर्वाचीन काळात तीच सुनीता विल्यम्स, तीच गाणं कोकिळा लता दिदी, तीच पुण्यश्लोक अहिल्या देवी, आणि ती स्वराज्य निर्माण करणाऱ्याला प्रसवणाऱ्या पुत्राची जन्मदाती माता जिजाऊ, ती भगवतीच आहे. दुसरी कोण आहे? ती जगदंबा आहे, ती जगदंबा आहे. आणि अशी भगवती, असं कुलदैवत, आपलं ग्रामदैवत आणि आपलं उपास्य दैवत, ज्यांच्यामुळे तुम्हाला मला ठाऊक झालं ते संत आहेत. म्हणून संतांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी, माहिती करून देणे केली ठावी संतांनी. म्हणजे गृहस्थ होतो तेव्हा फेटा बाराबंदी घालून मी अशा दुहेरी चाली म्हणायचो. फडकऱ्यांच्या मध्ये असं विलंबित उघडून चौकडा आणि उच्च स्वरात म्हणायची फार परंपरा गोड आहे. त्यांना वंदनच केलं पाहिजे, उपासना त्यांची थोरली आहे. बरवे झाले शरण गेलो, बरं झालं शरण गेलो, नाहीतर असतो कोरोनाने मेलो. सरळ केलंय. बरवे झाले शरण गेलो, नाहीतर मेलो असतो, कोरोनाने मेलो असतो. काय उपयोग आहे त्याचा मला सांगा. बरं झालं शरण गेलो, नाहीतरी तुकोबारायांचे प्रमाण आहे. आणि ज्ञानोबारायांची ओवी सुद्धा आहे, तेवढी ओवी सांगतो थांबतो. जो येई मज अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य. कृष्ण उत्तरी. आता कोणाला विचारू? या दादांना विचारतो. दादा, जमिनीतनं खांदल्या खांदल्या काळ्या पाषाणातनं घडलीला दगड निघतो का हो? नाही. मग त्याला काय करावं लागतं? पाथरवट सुकतळीनं त्याला फोडतो. फोडल्यावरती त्याला नक्षी डिझाईन करणारा कलावंत, कलाकुसरी घडवतो आणि त्यातनं डिझाईन तयार होते, नक्षी, वेलबुट्टी. आणि त्या नक्षीवरनं तो नाथ संप्रदायाच्या काळातला आहे की यादवांच्या काळातला आहे की सातवाहनांच्या काळातला आहे का हेमाडपंथींच्या काळातला आहे, हे त्याच्या जातीवरनं ओळखता येतं. शिलालेख वाचन, ताम्रपट वाचन, पिंपळपट्टे, कवटपट्टे, म्हणजे त्या पट्टावरून नक्षीवरनं त्याची जाती सांगता येते, कुठल्या काळातला दगड आहे. त्या मंजेरी भालेराव नावाच्या एक डॉक्टर टिळक विद्यापीठात दगडाची जाती आणि कलेचा काळ सांगतात. विठ्ठल विठ्ठल. दगडाचा अभ्यास करणारी माणसं हे दगडांना कळावं. घडलेला दगड निघत नाही. आकार देण्यासाठी या लोकांना पहाटे उठून रियाज करावा लागतो, प्रयास करावा लागतो. बरोबर असं ते तासतात, 2-2 तास करतात. सोपी गोष्ट आहे. सा लावायला जन्माची जन्म जाते त्या एकेकाची. मला अजून कोणताच स्वर नाही कळला. मी प्रामाणिकपणे सांगितलं तर काही बिघडणार आहे आपलं? हे कष्ट करतात. यांनी सुद्धा आपत्तीची इष्टापत्ती केली. 1.5-2 वर्ष रियाज उत्तम केला. घरी असल्यामुळे त्यांना प्रयत्न करता आला आणि त्यांना
प्रयत्न करण्यासारखा कालावधी ईश्वर कृपेने होताही. जरी वाडीचं नाव घळाटवाडी असलं तरी ते रामकाळातले भरत असल्यामुळे प्रयत्नवादी, त्यांनी स्वतंत्र रचना रचल्या. तुमचा माझा योग बऱ्याच ठिकाणी आला, पण प्रत्यक्ष नामरूप संबंध न आल्यामुळं मी आपलं भिवून बोलतो. कधी रूप संबंध येतो, कधी नामसंबंध येत नाही. कधी नामसंबंध आला तर रूपसंबंध येत नाही. मी जाता जाता भारतीय तत्वज्ञानही झालं. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. ते स्पीकरवाले जे आहेत ना, ट्युनिंग करणारे, आपण प्रत्येक म्हणतो वाढवा कमी करा, पण ते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्याला कळतं ते किती ठेवायचंय. मला त्यातलं एक शास्त्र कळलंय. म्हणजे मी स्पीकरवाला अजिबात नाही, पण स्पीकर शब्दाचा अर्थ आहे सभापती. कळलं तुम्हाला? ही सभा आहे आणि या सभेचा पती कोण आहे? मी आता घरी जरी पती नसलो राहिलो तरी या धर्मसभेचा सभापती आहे मी. नाही कळलं तुम्हाला? मी आता घरी जरी पती राहिलो नसलो तरी या धर्मसभेचा मी सभापती. आय एम स्पीकर. मी स्पीकर आहे आता सध्या. आम्हाला पाहिलं की ह्या पोरींना नवीन शिकणाऱ्याला वाटतं ही बावळटच जात आहे काही. 2-2, 3-3 डिग्री आमच्या खिशात आहेत. विठ्ठल आमचे जयवंत महाराज येणार आहेत. तत्वज्ञानात PhD आहे आणि LLM नंतर त्यांनी न्यायाधीशाची पण तयारी केलेली आहे. म्हणजे असं आम्हाला असं नुसतं जगदानंद खात्यातले समजू नका. हे पुंडली नाही नाही नाही, आमच्यातही स्टडी करणारे लोक आहेत. आता चांगला अभ्यास करणारे लोक आहेत आणि चांगल्याच लोकात फिरावं. आता उगीच हे बस. मुद्दा आपला हा चालला, चिंतनाचा विषय चालला की घडलेला दगड निघत नाही, त्याला प्रयत्नाने घडवावं लागतं. देव असाच कोणी. पीठ आणि पाणी टाकल्या टाकल्या त्याची पोळी होते का हो? ज्या जाग्यात तरी त्या तरी माना. जे गेले ते गेले बिचाऱ्या. आणि किती थांबवलं तर आज ना उद्या जाणारच आहे. त्याला कोणी थांबू शकत नाही. पीठ आणि पाणी टाकलं आणि त्याची लगेच पोळी तयार झाली. असं मी स्वप्नातही ऐकलेलं. त्याला एक स्त्री मला म्हणली, थांबा बाबा, मी कणिक मळवते आणि मग तुम्हाला देते. मी म्हटलं मळलीला मी खात नाही. श्लेष कळला तुम्हाला? आता सॅनिटायझर, डेटॉल, स्वच्छता, लिक्विड, निर्जंतुकीकरण, हँड ग्लोव्ज, आणि मी मळलेलं कसं खाईल? मळणे शब्द नाही, ते मिळवणे. काय शब्द आहे? एकरूप करणे. ते कणिक आणि पाणी एकरूप केलं आणि मग त्याचे 3 पडदे करायचे. ह्या सगळ्या माहिती. सत्व, रज आणि तम. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? चोपडं स्निग्ध म्हणजे त्यात भक्ती घालायची आहे, तेल, आणि मग त्याला वैराग्याच्या लाटण्याने प्रेस करायचं. कशाने? वैराग्याच्या लाटण्याने प्रेस करायचं. विवेकाची पोळी होते. कशाची पोळी होते? विवेकाची पोळी होते. आणि मग खादलीची खावे वाटे. मग भोजन झालं की तृप्त होतो माणूस. ढेकर देतो, ढेकर देतो. त्याला मिळवावं लागतं, आकाराला आणावं लागतं. दगडाला आकाराला आणावं लागतं. देवाला संतांनी आकाराला आणला आणि एला रूपा बळे करुणी खळे. खडफडाचा क्रमही सांभाळण्यात आला. 3री चालही झाली ध्रुवपदासहित. पूर्वी गावकऱ्यांना बोलवण्याची पद्धती होती. आता काळाच्या ओघात बदलत चाललंय सगळं. तुका म्हणे समागमे. माणसं आता नाचतात, पण समागमात नाचत नाही, तर गमागमात नाचतात. गम और दम लेके लोग अभी नृत्य करने लगे हैं. गम और दम लेके लोग नृत्य करने लगे हैं. संतों ने नृत्य किया, लेकिन संत के समागम में नृत्य किया. संताच्या समागमामध्ये नृत्य केलं. नाचू प्रेमे लागलो, खेळ मांडी एला. पैठणमध्ये आणि पौष मासात त्रिंबकमध्ये आदिशक्ती मुक्ताईला या वारीमध्ये नाचावं.
संत समागमातला आनंद आगळा आणि वेगळा प्रकार. सतसंगती किम न करोति पुंसाम जाड्यम धियो हृति सिंचती वाच सत्यम मानोन्नति पापमपा करोति. काय चिंतन आहे. संतांची संगती काय एक करू शकत नाही, ती उत्तम कार्य करू शकते. जाड्यम धियो हृति सिंचती वाच सत्यम, जाडपणा घालवती, मंदपणा घालवती, वाणीला सत्यत्व आणून देते आणि संतांच्या समागमात ईश्वरीय ज्ञान करून देते सतसंगती. मनोमार्गे गेला हरिपाठी स्थिरावला, इथे कळलं नाही संताचे संगती मनोमार्गगती. आकळा वा श्रीपती येणे पंथे, हे संतांच्या परंपरेतलं काम आहे. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव.